मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850155558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची दुसरी शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो. प्रत्यक्ष भेट हवी असल्यास अगोदर मोबाईल करा 1 दिवस, दुसऱ्या दिवशी निघताना मोबाईल करा. परंतु अनेक जण आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि काही त्यांना कार्य निघाल, काम निघते आणि मग ते येऊ शकत नाही. मग मी अडकून पडतो आणि मग मार्गदर्शनापासून काही व्यक्ती वंचित राहतात. म्हणून ज्यांचे निघतानाचे फोन येतील त्यांच्यासाठी मी हजर राहील. आज शनिवार 8 मे 2026 रात्रीचे 9:15 वाजता आहे. आज कार्यालयात खूप गर्दी होती. 2 वाजेचा टाईम, शेवटी 7 सायंकाळचे झाले आणि नंतर मग शरीर थकलं, शारीरिक ताण पुरला. 78 वय आहे. आराम घेत होतो तितक्यात 2 जणांचे फोन आले. अगदी जवळचे आहे, जवळजवळ 25-30 वर्ष झाले माझ्या कार्यालयात येतात, म्हणून त्यांना मानही द्यावा लागतो. म्हणून त्यांनी जो आज विषय मला दिलेला आहे तो गंभीर विषय आहे. तसे 15 दिवस झाले ह्याच विषयावर अनेकांचे फोन आले होते, परंतु तो विषय घेऊन आज टाकू, उद्या टाकू, माहिती घेऊन टाकू असं चालत होतं. परंतु ह्या दूरध्वनीची समस्या अत्यंत कठीण आहे. त्यांच्यावर तो गुदरलेला प्रसंग आहे आणि ते माझे निकट आप्तेष्ट जवळचे आहे, नातेवाईक नसले तरीही. ही अशी एक समस्या सर्व भारतभर उमटलेली आहे. भारतात पण आहे, पाश्चिमात्य देशात आम असते. महाराष्ट्रात सर्वाधिक आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. पुणे, नाशिक आपण पाहतो काय प्रकार झालेले आहे. जळगाव पाहतो, रावेरसारखं ग्रामीण एरिया आहे, इथे पण जवळजवळ 500 प्रकरणं असतीलच. 65,000 वस्तीला 500 प्रकरण एका वर्षामध्ये, म्हणजे काय म्हणाल तुम्ही. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याची सुरुवात करूया. विषय आहे मुलामुलींविषयी, तरुण तरुणीविषयी. म्हटलं तर आता त्याच्याही पार गेलेलं आहे प्रकरण. एक बालकाची आहे, 2 बालकाची आहे, 2 मुलाची आहे, 2 मुलीची आहे, 1 मुलीची आहे. वर्तमान प्रेमयोगा प्रकरणी आपण बोलत आहोत. मुली पळून जाऊन जे करतात त्याच्याविषयी आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. आणि आईवडिलांना जो क्लेश होतो त्याविषयी पण आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. आता हे कशामुळे झालं हा एक प्रश्न निर्माण होतो आपल्याला. तर पहिला प्रथम मी डॉक्टरांना दोष देईल. कारण की काय, मुलींची संख्या, डॉक्टरांनी अनेकांचे गर्भपात करत करत मुलींची संख्या घटवली आणि मग ही समस्या उभी राहिली. त्यात वातावरण चेंज झालेलं आहे. राजकारणापासून समाजकारणापावतर हे विष फैलावत चाललेलं आहे. शाळा कॉलेजामधून, एखाद्या फॅक्टरीमधून, एखाद्या ऑफिसमधून, एखादा चालता बोलता, कुठे केव्हा काय होईल प्रेम प्रकरण सांगता येत नाही.
हे तरुणी अज्ञानी हे प्रेम याला कसं उमजते, कसं करतात, हा एक संशोधनाचा विषय ठरेल. याच्या पाठीमागे प्रेम हा शब्द काढूनच टाकायला पाहिजे, कारण वासनाच हा शब्द घातला पाहिजे. प्रेम हा शब्द याच्यामध्ये असला असता तर घटस्फोटाची दाब्याची संख्या जास्त निर्माण झाली नसती. असा एक सर्वे आला की पुण्यामध्ये रोज 8 ते 10 घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात येते आहे. त्याच्यातले 8 प्रकरणं मुलींकडून आहे, 2 प्रकरणं मुलांकडून आहे. किती गंभीर समस्या ही. लग्न 1 महिना झाला नाही, घटस्फोट. मग प्रेमविवाह करताना तुमचं प्रेम जमलंच कसं, स्वभाव जमला कसा, आणा भाका कशा घेतल्या कशा, मग तुम्ही एकमेकांना ओळखलं कसं. मग तुम्हाला याचं ज्ञान नाही तर मग केलंच कसं. सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. सरकारचे कोणते मंत्री आमदार त्यांच्या याच्यामध्ये हा विषय का येत नाही, आश्चर्य आहे. आज जर पाहिलं तर सगळ्यात मोठा विषय हाच आहे, बाकी कुठलाही नाही. धर्म 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 करत मंदिर करत हे कशासाठी आहे. सुसंस्कृतपणा, सांस्कृतिकपणा, सभ्यपणा, विचारीपणा. तुमचे मंदिराची संख्या वाढत आहे तर हे बलात्काराचे प्रकार आणि प्रेमविवाहाचे प्रकार का वाढत आहे. मग म्हणजे ती योजना तुमची फेल झाली आहे तुम्हाला मान्य करावं लागेल. कुंभमेळ्यात आम्ही लहानपणी सुद्धा ऐकला नव्हता आणि कुंभमेळ्याचं किती स्तोम आहे. हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त होत आहे, झाडं कापली जात आहे, नद्याचे प्रवाह बदलले जात आहे, निसर्गाची छेडछाड केली जाते. खऱ्या अर्थानं सुसंस्कृतपणा हा मराठी शाळेतूनच येतो. इंग्रजी शाळा म्हणजे जे खाजगी शाळा त्याच्यातून मुळीच नाही. त्याच्यावर शिक्षण कशी भरती होते, शिक्षक कसे भरती होतात हे सर्वांना माहीत आहे. गांधीपासून, नेहरूपासून, इंदिरा गांधीपासून, विवेकानंद स्वामीपासून, बाबासाहेब आंबेडकरांपासून सर्वजण मराठी शाळेतून शिकलेले आहेत. आम्ही पण मराठी शाळेतच शिकलो आहोत. मराठी शाळा सरकारने का बंद केला हे एक आश्चर्य आहे. जे मूळ मुद्दा आहे, चांगले नागरिक घडवायचे आहे, तेच मूळ खलास करून टाकलेलं आहे. इतरत्र खर्च अवाढव्य आहे. सरकारचा जाहिरातीवरचा खर्च किती आहे बघा, उद्घाटनाचे खर्च किती आहे बघा, इतरांना मदत देण्याचे प्रकार किती आहे बघा, भाववाढीचे प्रकार आहे किती आहे बघा. आणि शिक्षणावर जो खर्च पाहिजे तोच होत नाही. वास्तविक सरकारने अन्न, पाणी, निवारा मोफत दिलं पाहिजे, वीज मोफत दिली पाहिजे, औषधी मोफत दिली पाहिजे, शिक्षण मोफत दिलं पाहिजे. हे सरकारचं कर्तव्य आहे. पण सरकार ते कर्तव्य करत नाही आणि लोकही काही सांगत नाही, बोलत नाही. तर ह्या मुली पळून जातात, मुलं पळून जातात, विवाह होतात. आणि विवाह यांचं केलं तर एखादी संस्था आहे, नॉमिनल तिथे होम हवन होते काय, मंत्रोपचार होतो की नाही, की नुसते कागदावरचेच फेरे आहे. एखाद्या पुजाऱ्याची सही घ्यायची, 2 साक्षी घ्यायची, झालं शुभमंगल सावधान. पोलीस स्टेशनला जायचं, आम्हाला आमच्या आईवडिलापासून धोका आहे असं सांगायचं, आईवडिलांना रात्री बेरात्री बोलवायचं,
आणि त्यांच्याकडनं माफीनामे लिहून घ्यायचे आणि हे स्वैराचारसे मुलं मुली स्वैराचाराने फिरायला मोकळे. पोलीस स्टेशनला जातात तुम्हाला बोलवणं येते आईवडिलांनी, हे समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही गुन्हेगार आहात असं त्याच्यात वर्डिंग असते. आईवडिलापासून धोका म्हणणारी मुलगी, आईवडिलापासून धोका म्हणणारा मुलगा आणि शर्मेनं मान खाली घालावी अशी स्थिती, माफीनामा. ज्या मुलांना आपण जन्म दिलाय, लहानचे मोठे केले आहे, 18 वर्ष झाले म्हणजे ते सज्ञान झाले, सरकारचा शिक्का. आणि खऱ्या अर्थाने संस्कृतीची बोंब. घराणे बुडते आहे, घराण्याचं नाव जाते आहे, घराण्याला कलंक लागतो, याच्याविषयी काही नाही. कसं होईल हे? जे आईवडिलांची संपत्ती आहे, मुलं म्हणजे ही संपत्ती आहे. लग्नाच्या वेळेला आईवडिलांची सह्या का नाही, मंजुरी का नाही हवी? डोरखोट्या आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना वाढवतो, आमचं सगळं संपूर्ण कमाई आम्ही त्यांना लावतो, आम्हाला लग्नाच्या बाजारात काही किंमत नाही, हे सरकारच्या लक्षात येत नाही. पण याच्यापेक्षा झाल्याबरोबर मुलं न होऊ देण्याबरोबर का झाल्याबरोबर केरकचऱ्यात टाकण्याबरोबर? ते एक आमदारीणबाई म्हणते 18 मुलं करा, एक चालक म्हणतो की 17 मुलं करा. अरे एकाच मुलाची बोंब आहे, वागवता येत नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही, काही नाही, आणि 18 काय सांगताय? का भीक मागाची पाळी आईबापावर आणताय? डिलेव्हरीचा खर्च काय आज? लाखो रुपये झालेला आहे. सिझेरियन, नॉर्मल डिलिव्हरी असली तरी सिझेरियन का होते याची चौकशी सरकार करत नाही. सरकारी दवाखान्यात नॉर्मल आणि खाजगी दवाखान्यात सिझर. सरकार या बाबतीत झोपलेलं आहे, काही नाही, विचारशून्य आहे. आता पालकांनी एकच लक्षात घ्यायचं की तुम्हाला सहाय्यभूत आहे फक्त ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र मुलामुलींची जन्मतःच कुंडली करून घ्या. शांतिगिनती करायची असेल तर 1 महिन्याच्या आत करून घ्या, वर्षभराच्या आत करून घ्या. आपल्याला कळते, ज्योतिषशास्त्र सांगते की हे मुलीचा प्रेमविवाह होईल, ह्या मुलाचा प्रेमविवाह होईल, हे पळून जातील, अमुक दिशेला जातील, अमुक तऱ्हेचा नवरा मिळेल, अमुक तऱ्हेची बायको मिळेल, हे ज्योतिषशास्त्र सांगेल. विज्ञानाचं कुठलंही करोडो अब्जावधीचं यंत्र नाही सांगू शकत. MRI फेल, सोनोग्राफी फेल, रक्तलागवी फेल, MD असेल त्याच्यावर शिक्षण असतील फेल. त्याच्यासाठी जन्मकुंडली घ्या ना. आपला मुलगा आणि मुलीचा विवाहाच्या बाबतीत काय आहे यांचं भवितव्य हे बघा. करिअरच्या मागे आता लागू नका. करिअर करता करता आईबाप लंबे होतात, पैसा अतोनात खर्च होतो आणि पुढे मात्र हे असं येते, दुर्दैव. मर्यादित शिक्षणाचा अवलंब आता करा. ज्या वेळेला मुंबईला, पुण्याला, नाशिकला ही मुलं मुली जातात, स्वतंत्र राहतात, तिथे मित्रमैत्रिणी, काही पुढाऱ्यांचे मुलं मुली असतात, काही व्यापारी गणाचे असतात, काही गुंडपुंडांचे असतात, काही वाममार्गाचे असतात, काही संस्कृतीशील असतात. अशा याच्यामध्ये वाईट संगतीमध्ये वाईट विचार येतात आणि तिथून हे पेरणी झाल्यावर मात्र हे आईवडिलांना समजतही नाही आणि विवाह होऊन जातो. आता हे मुलं मुली नोकरीवर लागले म्हणजे त्याच्या हाती पैसा येतो, भाड्याचं घर घेतात, फ्लॅट घेतात, स्वतःचा घेतात. आईवडिलाचं काय काम आहे मग त्याचं विचाराचं? शून्य. वारसा हक्काने मुलाला, मुलीला, सुनेला, नातवाला, पंथूला देण्याचा हक्क सरकारने केला आहे. परंतु या पंथूच्या इस्टेटीतून, नातूच्या इस्टेटीतून, सुनेच्या इस्टेटीतून, मुलाच्या इस्टेटीतून आईवडिलाचा हक्क का नसावा? आमच्यासाठी तर यांनी काही केलं नसताना आमच्यातून हिस्सा घेण्याची कायदा.
आम्ही यांच्यासाठी केल्यावर यांच्यातून कायदा काय नाही. फडणवीस सरकारने सांगितलं आहे की शेती घ्यायची असेल तर पत्नीचं नाव लावावं लागेल. अहो, पत्नी तर दुसऱ्या घरची, दुसऱ्या घराण्याची आहे. आईचं नाव का नाही लागायला पाहिजे? बापाचं नाव का नाही लागलं पाहिजे? शेत जमीन असो, ठेवी असो, विमा असो, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आईवडिलाचं नाव लावलंच गेलं पाहिजे. तरच हे वृद्धाश्रम कमी होतील, नाही तर नाही. ज्योतिषशास्त्राने आपण जन्मकुंडली काढली आणि जाणकार ज्योतिषी असला, एखाद्या मुलीची म्हणा एखाद्या मुलाची जन्मताच त्याच दिवशी त्या क्षणाला त्याचं लग्न कसं होईल हे कळते. मुलाला मुलगी कशी मिळेल, मुलीला नवरा कसा मिळेल, कोणत्या रंगाचा मिळेल, कोणत्या स्वभावाचा असेल, किती दूरवरचा असेल, दिशा कुठली असेल, सासू सुनाचे संबंध कसे असेल, व्यभिचारी असेल, दुजवर असेल, पळून जाईल, नीट संसार करेल, इतरत्र दोस्त मंडळी असतील की नाही, व्यसनाधीन आहे की नाही, आई वडिलांची सेवा करेल की नाही, बाहेरचंच घर भरेल, स्वभाव कसा असेल, एखादा अल्पायुषी योग असेल, एखादा रक्तरंजित योग असेल, कॅन्सरसारखा, श्वेतकुष्ठसारखा, पांढऱ्या कोडासारखा, एड्ससारखा, हार्टफेड झाला, पॅरालिसिससारखा, अल्पायुषी, अपघात भय, या सर्वांची उत्तरं तुम्हाला पाहिजे असेल तर विज्ञान शून्य. फक्त जाणकार ज्योतिषी असलं की याच्यातलं तुम्हाला स्वर्ग समजेल. काकवंद्या श्री काकवंद्या पुरुष असा योग आहे ज्योतिषशास्त्रात. यांना अपत्य कधी होत नाही. कुलटा पुरुष, कुलटी स्त्री असा योग पण कुंडलीमध्ये बघायला मिळतो. व्याभिचारिणी योग असतो, पुरुष व्याभिचारिणी असतो किंवा पुरुष स्त्री सुद्धा व्याभिचारिणी असते. वर्तमान स्थितीमध्ये आमच्या संशोधनात्मक मी स्वतः काही नपुंसकत्व वाढत चाललेलं आहे आज पुरुषामध्ये. आज तुम्ही शोधक नजरेने जर बघायला गेले मुलामुलीकडे तर दिसेल पुरुषाचं पुरुषार्थ कमी होत चाललेलं आहे. हे विज्ञान सुद्धा मान्य करते. जे जंतू असतात ते पुरुषाचे कमी होत आहे म्हणून पुरुषाचं चालणं बोलणं हे बायकीज होत चाललं आहे, वागणं होत चाललं आहे, तशा पोशाख होत चालला आहे, घरामध्ये दबून राहण्याचे प्रकार राहिलेले आहे, स्त्री वर्चस्व वाढत चाललेला आहे. पुरुष समाज सत्ताक पद्धती असताना स्त्री वरचढ या युगामध्ये अधिकतर घरामध्ये दिसू लागलेले आहे. वास्तविक पाहता अन्न झाकून ठेवावं, पैसा झाकून ठेवावा आणि स्त्री पण झाकून ठेवावी असं शास्त्र आहे, म्हणजे संरक्षणासाठी. कारण पूर्वीसारखे दिवस नाही. काट्या कोंबट्याचे घरटे होते, खाटेवर बाई झोपत होती घराच्या बाहेर उन्हाळ्यामध्ये, पण बलात्कार होत नाही, ते पळून जाणं होत नव्हते. जात्यावरचं दळणं होतं, नदीवरचं धुणं होतं, शेतात काम करणं होतं, दिवसरात्र राबणं होतं, तरी स्त्री ही पळून जात नव्हती. आता पुरुषाची लग्न कुठल्याही मुलीशी होत नाही, पॅकेजशी होते. 12 लाख, 15 लाख, 35 लाख, 45 लाख, फ्लॅट आहे का, 4 व्हीलर आहे का, शेत जमीन आहे का, पैसा इथेच ठेवून जावा लागतो, हे लक्षात घ्या. माझी बाई गेली, सगळं सोडून गेली, काही नेलं नाही बरोबर. निस्वार्थ बुद्धी. 500 रुपयाच्या वर कपडा घातला नाही, 20 रुपयाच्या वर मंगळसूत्र नाही, सोन्या चांदीचं नाही, माझा एक अर्धा शब्द खाली पडू दिला नाही, माझ्या गरिबीत संसार केला. ह्याला स्त्री म्हणतात, याला मातृत्व म्हणतात, याला कुटुंब म्हणतात, कुटुंब सखी म्हणतात. ही लक्ष्मी असते साक्षात.
जे ब्युटी पार्लरमध्ये पैसे उडवते आहे, हौसेमौजेसाठी पैसे उडवते आहे, वारेमात कपडे घालून राहते इकडे तिकडे, बूट चपलाने भरलेलं आहे कपाट, नाटक सिनेमे बाहेर खाणं आहे, या गृहिणी नाही. या सौभाग्यवती मुळीच नाही. स्त्रीनं स्त्रीसारखं वागावं, पुरुषाने पुरुषासारखं वागावं. स्त्रीच्या सर्व इच्छा पुरुषाने पूर्णत्व केलं पाहिजे, पुरुषाने साधं राहिलं पाहिजे. स्त्रीनंही जास्त न राहता अगदी सौजन्याने राहिलं पाहिजे. स्त्रीनं स्त्री तत्व सांभाळायला पाहिजे, पुरुषानं पुरुषार्थाचं तत्व सांभाळायला पाहिजे. आता या ठिकाणी आपण जर बघितलं, एखाद्या मुलीची कुंडली, एखाद्या मुलाची कुंडली, जन्मकुंडली पाहिली, तर याच्यातून आपण जर शुक्र नीचेचा असला तर हलकट तऱ्हेचं यांचं हार्मोन्स असते, नीच तऱ्हेचं. आणि ह्या हलकट तऱ्हेचं कुयोगाचं हार्मोन्स यांच्यात असले तर यांच्यापासून संतती होणारी तशीच उन्हाडकी होते, अतिरेकी होते. पूर्वी गोत्र पाहत होते ते कशासाठी? ते याच्यासाठी की सुपुत्र निघावे, वंश चांगला निघावा म्हणून. आता तसं नाही आहे. असले विवाह झाले तर ते श्राद्धाला मान्य सुद्धा नाही आहे. श्राद्धचं भोजन यांच्या हातचं चालत नाही पितरांना. कारण पूर्वी पितर कर्मठ होते, आजही आमच्यासारखे लोक कर्मठ आहे. परंतु नाईलाज आहे. मुलं काय करतील काय नाही, नातवं काय करतील काय नाही सांगता येत नाही. आणि त्यांच्या पाठीमागे सरकार आहे. सरकारने असे विवाह त्याज्यबाह्य केले पाहिजे, शिक्षा ठोठावली पाहिजे. वारसा अर्थ काढून घ्यायला पाहिजे, पैशाची वसुली करायला पाहिजे, दंड ठोकायला पाहिजे. कुंडलीमध्ये आपल्याला पाहायला घेते स्त्रीची कुंडली, पुरुषाची, ते कर्तव्यातून सप्तम स्थान, विवाह स्थान, दोघे त्रिकोण. पहिलं 5 नंबरचा पहिला त्रिकोण, 9 नंबरचा दुसरा त्रिकोण, याच्यातून काय स्थिती उद्भवते आपल्याला हे पाहायला पाहिजे. शुक्रगती कोणती आहे? गुरुसोबत असेल तर सर्वसाधारणपणे प्रेमयोग होतो सर्व याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये राहू आला तर हलकटाशी विवाह केला जातो. त्याचा केतू आला तर त्याच्यानं नीचतेचा विवाह केला जातो. त्याच्यात शनी मंगळ आला तर स्फोटक होते, थोडक्यात दिवसात घटस्फोट होतो. शनी रवीचा कुयोग असला तर त्यात होणारी संतती ही वाईट चालीरीतीची निघते, व्यसनाधीन निघते. शनी मंगळाचा योग असला तर संसारात वादाचेच प्रसंग जास्त निर्माण होतात पती पत्नीमध्ये. सासूच्या स्थानातला ग्रह आणि पत्नीच्या स्थानातला ग्रह किंवा पतीच्या स्थानातला ग्रह आणि सासूच्या स्थानातला ग्रह जरा विरोधात्मक असला, शत्रुगत असले तर वादाचे प्रसंग जास्त निर्माण होतात. वर्तमान स्थिती आजकाल ज्या मुली माहेरचा ओढा जास्त झालेला आहे आणि म्हणूनच हे प्रकरण वाढत चाललेले आहे. संस्कार पूर्वीचे असे होते की मुलीचं कन्यादान, याचा अर्थ आपण हे दान दिलेलं आहे, ते परत घ्यायचं नसते. त्यांच्याकडून अपेक्षाही करायची नसते की माझी सेवा करायची, माझी शुश्रूषा करायची. दान दिलंय, संपलं. माझे वडील कधी गेले बहिणीकडे जेवायला, राखी पौर्णिमेच्या दिवशी तिथं देतच होते किंवा इतर ठिकाणी पाणी प्यायला, चहा प्यायला गेले तर ₹1-2 ठेवून देत. मुलीच्या घरचं पाणी पिणे सुद्धा निषिद्ध मानलं जात होतं संस्कृतीमध्ये. जेवण तर सोडा. आज तर स्वतःचे आई वडील बाहेर हकलले जातात आणि सासू सासरे घरात आणले जातात, महिनोगंती राहतात. गोत्राचा हिशोब आपण बघायला पाहिजे. गोत्र हे फार संस्कृतीचं लक्षणच आहे. विज्ञान काही म्हणू, विज्ञानाला काही समजत नाही. विज्ञान गॅरंटी देत नाही की तुमचा संसार सुखाचा होईल की नाही.
काही असे प्रकरण आहे की ते ओके आहे हार्मोनच्या बाबतीत आणि संतती नाही, मग आता काय बोंबला. ज्योतिषशास्त्र हे विज्ञानाच्या अगोदर आणि विज्ञानाच्या पुढे जाणारं शास्त्र आहे. श्रद्धा ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. आई म्हणेल ते प्रमाण, वडील म्हणेल ती आज्ञा गुपचूप पाळायची. वाद घालायचा नाही, काही नाही. वडिलांना हिशोब म्हणण्याचा अधिकार मुलाला नाही आहे की मुलाने मुलाचा हिशोब घेण्याचा अधिकार वडिलांना आहे. परंतु सगळं विपरीत झालेलं आहे. ज्या ठिकाणी एखादी सून माहेरचा ओढ्याचे प्रेम वाढवते आणि सासू सासऱ्यांना तोडते, तर अशाविषयी एक कुलटा म्हणून योग आलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. तर चतुर्थ स्थान, दशमस्थान, सप्तमस्थान याच्यात राहुकेतूचा फेरा आणि शनिमंगळाचा बोध किंवा बुधमंगळाचा योग असला तर नेमका अशी स्थिती उद्भवते. 100% काही विचार करण्याची गरज नाही. आज आपण जर बघायला घेतले ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, तर गुणमिलनाचा वर विश्वास न ठेवता गुणमिलन तारखेनुसार होते. पुष्कळशी टीका टिप्पणी करताना पुष्कळशी टीका टिप्पणी करतात की 36 गुण झाले, 22 गुण झाले, आमचा संसार ठीक का नाही. अरे तुम्हाला कोणी सांगितलं होतं गुणमिलन करा? कुंडली मिलन करा. दोघांच्या कुंडल्या काढा. जन्मकुंडली, विवाहाचे कुंडली, भाग्याचे कुंडली, कर्तव्याचे कुंडली, आरोग्याचे कुंडली, लाभ कुंडली, जीवनाच्या उत्तरार्धी कुंडली, अष्टम कुंडली म्हणजे मृत्यूची कुंडली. अशा कुंडलीचा मेळ करा दोघांचा आणि मग होकार नकार विवाहाचा. कुंडली मिलनाचा अर्थ हा असतो. 18 गुण मिळाले, 22 गुण मिळाले म्हणजे तुम्ही सुखी संसार होईल याची खात्री त्याच्यातून नाही देता येत. परंतु वर्तमान टिटीमध्ये माझ्याकडे येण्यामध्ये आम्हाला गुणमिलन करायचं आहे, बाकीचं नाही करायचं आहे. डीजेला लाखो रुपये खर्च करतील, पंक्तीला खर्च करतील, सोन्या चांदीच्या दागिना करतील, गाडी वाहनाला खर्च करतील आणि 100 रुपयामध्ये गुणमिलन करून मोकळे होतील. बुद्धीची कौतुक. माझ्याकडे परवा एक मुलगीकडची पार्टी आली होती, मुलाकडची पार्टी आली होती. मुलीला विचारलं मी, ह्या मुलाचा अगोदर घेऊ का तुझा घेऊ? ती मुलगी म्हणे यांचा अगोदर करून घ्या, नंतर आपण बघूया. मुलाचं घेतलं सर्व. त्यांना दक्षिणा सांगितली. नाही म्हणे एवढी दक्षिणा आम्ही देऊ शकत नाही, आम्ही 51 रुपये देऊ. आणि नंतर दारावर भाजीवाला चालला होता. त्यावेळेला त्याची भाजी घेण्याची किचकीच आणि त्याने मग ते जाडे मोठे गिलके घेतले आणि पिशवीत ठेवले, माझ्याकडे बसले. आता गंमत अशी होती की जी मुलगी होती त्या मुलगीला हे स्थळ आलेलं होतं जाड गिलके घेणारं, पण ते एकमेकाला ओळखत नव्हते. मध्यस्थानी सांगितलं होतं आणि योगायोगाने ते दोघंही माझ्याकडे आले होते. मुलीने विचार केलं हा भाजीसाठी एवढी घासगीज करतो आहे, गुरुजींना पैसे देण्याची घासगीज करतो आहे, मग माझ्या केवळ पॅकेजकडे पाहून हा लग्न करतो आहे. मग असा नवरा जर मला मिळाला तर माझं काय होईल? मला याच्यातलं काही माहिती नव्हतं की यांचा संबंध काय आहे. कारण मुलीने ज्या वेळेला मुलाचं मला नाव सांगितलं, मुलानं नाव सांगितलं, त्यावेळेला तिने ओळखलं की हे स्थळ आहे. तिनं थोड्या वेळानं तेच सांगितलं, बरं तुम्ही जे स्थळ आणलेलं आहे म्हणे ते स्थळ म्हणजे मीच आहे म्हणे. बरं झालं या गुरुजींच्या टेबलावर आपल्याला कळालं की तुमची वागणूक कशी आहे, चालीरीती कशा आहे. गुणमिलन काय कुंडली मिलन पण मला करायचं नाही तुमच्याशी. तुम्ही सांगताना तर वारेमात सांगितलं नाही, प्रत्यक्ष कृती मात्र अशी होती.
जे गिलके ढोर खाणार नाही ते गिलके तुम्ही खात आहात, काय करावं तुम्हाला म्हणावं. त्या मुलानं अगदी चांगली हजेरी घेतली, मुलाची फॅ होऊन गेली. आणि मग मुलीनं मग पुन्हा जन्मकुंडली माझ्याकडे टाकली आणि मग 8-15 दिवसांनी ते आले. म्हणजे पहा, आता हे सगळं कुंडली मिलनात कळते. आता अध्यात्मिकरित्या मुलाचं स्थळ कुठे आहे की मुलीचं स्थळ कुठे आहे त्यांना माहीत नसते, मला माहीत नसते. परंतु ज्योतिषशास्त्राला माहीत असते ते कोणत्या पद्धतीचं आहे, कोणत्या स्वभावाचं आहे, कोणत्या चालीरीतीचं आहे. पळून जाण्याचा विवाह होणार आहे का, आणि वडील म्हणताय आपण म्हणून विवाह करतायत का. माझ्याकडे परवा अशीच कुंडली आली होती. मुलगी अगदी सुंदर होती, पॅकेज होती, सगळं होतं, मुलाला आवडणारी होती, पण मुलगा नाही म्हणत होता. वडील माझ्याकडे आले, का हो काय आहे. म्हटलं एकदा मनोगत कुंडली काढावं लागेल, याच्या मनामध्ये काय भावना आहे ते पाहावं लागेल. म्हणे हा शब्द तर आम्ही नवीनच ऐकला आहे. म्हटलं हा शब्द तुम्ही नवीन ऐकलेला असला तरी जे जाणकार ज्योतिष आहे त्यांनाच हा शब्द कळतो आणि त्याचप्रमाणे त्या कुंडल्या काढतात. आज ते कुंडली घेऊन गेले. त्यांना सांगितलं तुम्ही काही प्रयत्न करू नका, मुलाचं पुढच्याच महिन्यात लग्न होणार आहे. तुम्हाला न सांगता न विचारता प्रेमविवाह आहे. तुम्ही काहीही सांगितलं तर मुलगा ऐकणार नाही. याच्यावरून आपण शांत चित्ताने घरी जाऊन सांगा आणि आपणच चिंता करू नका. विवाह ते करत आहे आणि विचार करून तुम्ही तुमचं रक्त जाळू नका. आधीच तर तुम्ही वृद्ध आहात, आयुष्यभर त्यांच्यासाठी खपले, अजून कशाला खपतात. एक दुसरं आहे, दुसरा मुलगा आहे, दुसरी मुलगी आहे असं मनाने धरा. त्यांच्याशी आपलं काही घेणं देणं आहे असे समजा आणि याच्यापुढे काहीही मार्गदर्शन करू नका. संपत्ती रोकड ठेवा, सोन्या चांदीत ठेवा, म्हणजे वारसाच्या ह्याच्याने पण तुम्हाला त्रास होणार नाही. कारण अशी मुलं ही आपलीच नाही असं समजावं आणि तथास्तु म्हणून सोडून द्यावं. याचं रोखठोक उत्तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळते. एक इथल्या तालुक्याची गोष्ट होती. मी म्हटलं तुमच्या मुलाचं लग्न झालेलं आहे, तुम्ही विनाकारण माझ्याकडे विचारताय आणि पैसे घालवताय. नाही पुढे काय, मुलाने मुलगी पाहिली आहे, पसंत आहे, वाजंत्री ठरवलेली आहे, कपडे लत्ते तयार होत आहे, मेनू कार्ड पण तयार झालेलं आहे, मांडवसुद्धा सांगितलं गेलेलं आहे. तुमचं भविष्य बरोबर नाही म्हणे. म्हटलं मी कुठे म्हणतो माझं भविष्य बरोबर आहे. तुम्ही सुखात राहा हाच माझा, मी खोटा ठरलो तरी चालेल. मांडव टाकला, 10-10चं लग्न होतं. 11 झाले, 12 झाले, 1 झाले, 2 झाले, संध्याकाळ झाली, जेवणावळी दोघी झाल्या. नवरदेव मुलगा आला नाही. वार्ता नाही, मोबाईल नाही, काही लागत नाही, पाहायला गेले कुठे दिसत नाही. दुसरा दिवस उजाडला, पुन्हा स्वयंपाक झाला, पंक्ती उठताय, पाहुणे मंडळी जेवत आहे. आणि नंतर मग 12-1च्या सुमारात माझ्याकडे आले. का हो गुरुजी. म्हटलं का हो, बोला आता. नाही म्हणे मुलगा दिसत नाही आहे, बोलत नाही आहे, म्हणजे मोबाईलवर काही समजत नाही काय आहे. मुलगा जिवंत आहे, त्याचा विवाह झाला आहे, त्याच्या कड्यावर मुलगा आहे. म्हणे एवढे वाजंत्री ठरवलं, मेनू कार्ड ठरवलं, मांडव कसा घालायचा ते ठरवलं, कार्य कुठे करायचं हे ठरवलं. म्हटलं त्या सगळ्या गोष्टी देखाव्याच्या होत्या. तुमचा मुलगा अत्यंत लबाड प्रवृत्तीचा आहे आणि याचं शिक्षा त्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. तुम्ही काही करू नका. मांडव जोपर्यंत आहे तोपर्यंत तो येणार नाही. मांडव ज्या दिवशी उतरवाल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो हजर राहील.
4 दिवस आईवडिलांनी आशेने मांडव ठेवला. 5व्या दिवशी उतरला गेला. 6व्या दिवशी भाऊ आले आपली प्रेमिका घेऊन आणि कडेवर मुलगा घेऊन. कुठे राहिला असेल जीव? जे लग्न समारंभाला जी मुलगी ठरली होती तिचं काय झालं असेल? पिवळं टळलेलं काळीच. त्यांच्या आईवडिलांना किती नामुष्की झाली असेल? काही विचार मला मुलीने केला नाही. मरो तुम्ही, आम्ही आमचे आहोत. सगळ्यात कायदा तर कडक, यांना जन्मठेपेची शिक्षा हवी माझ्या मते. तर हे ज्योतिषशास्त्राच्या निमित्ताने आपल्याला जर पाहायला गेले तर पक्का ग्रहयोग कधी आहे? ज्या वेळेला शुक्र हा विवाहस्थानाकडे सरकत जातो तेव्हा विवाहस्थळ येतात. आणि विवाहस्थळाजवळ तो थबकला आणि तिथे स्थिरावला, तिथेच फिरू लागला की विवाह चक्र सुरू झालं, शुभमंगल झालं. आणि तो विवाहस्थानावरून उडत दुसरीकडे दुसऱ्या भावात गेला तर तुम्हाला होकार म्हणणारी मंडळी म्हणतात आणि मग नंतर मागून नकार देतात आणि ते दुसऱ्याशीच विवाह करतात. हा ज्योतिषाचा अधोरेख आहे. 7.5 जन्माची असली, ज्यांच्या जन्माची 7.5 आहे, म्हणजे जन्म झाल्यावर 7.5 की जन्मतः 7.5 किंवा गर्भात असताना 7.5 की गर्भपूर्व 7.5 का 7.5ची दृष्टी 3, 7, 10 प्रकारच्या दृष्ट्या, त्याच्यात हर्षलची दृष्टी, नेपच्यूनची दृष्टी, मंगळाची दृष्टी असेल की मग जीवन आयुष्य कठीण जाते, संसार सुखाचा होत नाही. मग अशा जन्मतः शनिशमन विधी कमीत कमी 50 महिन्याचा, 10 महिन्याचा, काही वेळेला 55-60 महिन्याचा सुद्धा विधी करावा लागतो. आणि ह्या विधीने मात्र जीवन सुखकर होत नाही, हे लक्षात घ्या. या विधीची एवढीच पूर्णता आहे की तुमचं कर्तव्य म्हणून करायचं, नाही तर हा दोष वाढत जातो पिढ्यानपिढ्या. असे दोष मातृच्या घराण्यातून येतात, पितृच्या घराण्यातून येतात, अथवा दोघांच्या घराण्यातून येतात किंवा आजोबा आजीच्या घराण्यातून येतात. मग त्याच्यासाठी हा शनिशमन विधी असतो, पण तो 50 महिन्याचाच असतो, त्याच्यावर अधिक असतो. स्वतंत्र केला तर अधिक लाभदायक होतो आणि सार्वजनिक केला तर कमी लाभदायक होतो. अशी कुठलीही समस्या नाही की ज्याच्या ज्योतिषशास्त्रामध्ये उपासना नाही. ज्योतिषशास्त्रात आपण बघत गेलो तर ज्योतिषशास्त्राच्या गणितामध्ये जे आहे, कुयोग आहे, चांडाळ योग आहे, ग्रहण योग आहे, नाशवंत योग आहे, अल्पायुषी योग आहे, व्याभिचारी योग आहे, घटस्फोट योग आहे, पती-पत्नी मृत्यू योग आहे, असे अनेक योग आपल्याला पाहायला मिळते. तर अशा मुलामुलींच्या याच्यामध्ये असे योग असले तर यांच्या करिअरकडे लक्ष न देता कायद्याप्रमाणे 18 वर्ष मुलीचं झालं की विवाह करून टाकावा, 21 वर्ष मुलाचं वय झालं की करून टाकावं. ते नोकरी करत असो, शिक्षण करत असो का नाही करत असो, तुम्हाला घराणे वाचवायचं असेल तर. नाही तर एखाद मुलगा असला तो दुसऱ्या जातीच्या संबंधाची विवाह करतो, तुमचं घराणेच राहत नाही. आईने कमावलेली एक इस्टेट अशीच वाया जाते, वडिलांनी हातबदल होतात. मग घराणे वाचवायचं असेल तर तुम्हाला हेच करावं लागेल, करिअरला बाजूला ठेवावं लागेल. पती पत्नी दोघंही जण तुम्ही नोकरी करीतात, उत्तम गोष्ट आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु मुलं ही संतती ही वाऱ्यावर सोडली जाते, हे पण तितकंच खरं आहे. आपल्याला संसार करायचा आहे, वंश वाढवायचा आहे, सुसंस्कृत पिढी घडवायची आहे की देशासाठी सुद्धा ते चालेल. असो, ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन अजून हवं असेल तर मी द्यायला तयार आहे. आपण प्रत्यक्ष भेटू शकता. आजच्या इथे विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.